महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव विभागातील शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख मुकेश गांगुर्डे यांना मारहाण आणि धमकावल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. मारहाण होऊनही पोलीस गुन्हा दाखल करण्यास चालढकल करत असल्याचं आरोप शाखा प्रमुख यांनी केली आहे. आता या मारहाण प्रकरणी अजय पाटील आणि त्यांच्या साथीदारांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री पालेगाव विभागातील एअरटेल कंपनीच्या टॉवरला भीषण आग लागली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता शाखा प्रमुख मुकेश गांगुर्डे हे घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी अजय पाटील आणि त्याचे साथीदार हे उपस्थित होते. दरम्यान अजय पाटील आणि त्याच्या साथीदारांनी थेट मुकेशला त्या ठिकाणावरून जाण्यास सांगितलं. मुकेश गांगुर्डे हे न गेल्यानं अजय पाटील आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला धमकावण्यात आल्याचं म्हणणं मुकेशचं आहे. आता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अजय पाटील आणि त्याच्या साथीदारांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु पोलीस गुन्हा दाखल करण्यास चालढकल करत असल्याचं म्हणणं मुकेश यांचं आहे. आता या मारहाणीनंतर युवासेना उपशहर अधिकारी निशांत पाटील हे आक्रमक झाले असून ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा असा इशारा त्यांनी दिलाय. संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. साधारणतः रविवारी 2:30च्या दरम्यान काहीतरी एअरटेलच्या टॉवरला आग लागली होती विश्वनाथ चौकाच्या वरती. तर माझी तब्येत काही कारणाने खराब होती. तर माझा शाखा प्रमुख मुकेश, माझा मित्र, तर हा तिथे गेला असताना तिथे अजय पाटील, सचिन पाटील, त्याच्यानंतर तुषार आणि एक नयन मडवी म्हणून आणि त्यांचे इतर 7 ते 8 लोक होते. तर ह्यांनी मुकेशला त्याची कॉलर पकडून अजयने शिवीगाळ केली आणि त्याच्यानंतर मारहाण केली. तर मी एवढंच सांगेल की तो तिथे गेला असताना तुम्हाला मारहाण करण्याची गरज नव्हती. तो त्याचं समाजकार्य करत होता. तो याच्या आधी करत आला, याच्यानंतरही करेल. जर तुम्ही असं समजत असाल की आम्ही त्याला मारून मी खूप मोठे झाला, असं नका समजू. हा माझा इशारा आहे. ईट का जवाब पत्थर से देंगे. निशांत पाटील नाव आहे माझं, एवढं लक्षात ठेवावे. मी या संदर्भात आमच्या वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे आणि आम्हाला पोलीस प्रशासनाकडून हीच अपेक्षा आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. याच्यानंतर अजय पाटलाचा भाऊ विजय पाटील उर्फ चोबल्या हा एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा त्यांचा भाऊ आहे. ह्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या भावाच्या जीवावरती हे लोक भाईगिरी करायला बघतात आहे. आणि मी इथून लोकांना, माझ्या एरियातील लोकांना सांगतोय की हे लोक असेच प्रत्येकावरती अन्याय करत आहेत. साधारणतः माझ्या कानावर खूप सारे कंप्लेंट आलेले त्यांच्या, पण कोण पुढे येत नाही आहे. मी लोकांना आवाहन करतो की सर्वांनी पुढे यावे आणि यांना विरोध करावा की हे याच्यानंतर कोणावरती अन्याय करणार नाहीत. आज मुकेशवर केला आहे, उद्या तुमच्यावर करतील. कृपया घरात बसून राहू नका, घराच्या बाहेर या आणि यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करावा ही माझी नम्र विनंती आहे नागरिकांना. रविवारी रात्रीच्या सुमारास 2:30-3च्या सुमारास मला व्हॉट्सअपवर मेसेज आलेला की विश्वनाथ चौकात एका टॉवरच्या इथे आग लागलेली आहे आणि विषयाचं गांभीर्य लक्षात घेता मी त्वरितच आहे त्या स्थितीमध्ये लगेच घटनास्थळी धाव घेतली. तिथे गेले असता अजय पाटील व त्याच्या काही कार्यकर्त्यांनी मला तिकडे धरून मला शिवीगाळ करत, माझी कॉलर पकडत, मला इथे का आला आहेस आणि इथे तुला यायची गरज नाही, भडव्या निघ इथून, तू काय शाखा प्रमुख झालास तर काय जास्त शाना उडायला लागलास का, असं म्हणून मला धमकी आणि शिवीगाळ करू लागले. त्यानंतर लगेचच मागून 2 व्यक्तींनी मला मारहाण केली आणि मला तिथून निघण्यास मज्जाव केला. मी तिथून निघत असताना मी बीट मार्शलचे 2 कॉन्स्टेबल बघितले. मला वाटलं की खाकी आहे तर मी सेफ आहे. मी त्या जागेवर जाऊन उभा राहिलो, कारण की घटनास्थळी जी घटना घडलेली होती ती फारच भीषण होती आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाचं बांधिलकं लागून शिवसेना पक्षाचं आपण जेव्हा नाव रोशन करत असताना बालाजी किनीकर आणि निशांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो आणि ही घटना आपण अशीच सोडून जाणं, अशा अराजक तत्वातील लोकांना, समाजकंटकांना घाबरून तिथून निघून जाणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी तिथे पोलिसांबरोबर उभे राहिलो असताना परत अजय पाटील व त्याच्या काही कार्यकर्त्यांनी येऊन मला परत धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यातील एका कार्यकर्त्यांनी मला मारण्यास रॉडही काढला. मी बीट मार्शलवाल्यांना सांगितलं की त्यांनी मला मारण्यास रॉड घेतलेला आहे. तर त्यांनी त्याचा मध्यस्थी करत त्याला थांबवलं
आणि तेवढ्यातच आणखीन एक कार्यकर्ता येऊन मला परत मारहाण करू लागला. मग पोलिसांनी मला तिथून निघण्यास सांगितले. मी त्वरितच तिथून गाडी काढून लगेच तिथून निघालो घटनास्थळीवरून आणि निशांतदादा पाटील यांना संपर्क करून त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं. याच्या घटनेची जी निंदा करण्यासारखी घटना घडलेली आहे, कारण की विषय असा होता की कुठेतरी आग लागलेली आहे, कुठे काहीतरी कुठल्या समाजातील लोकांना त्रास होऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून आपण रात्री बेरात्री पळतोय आणि आपल्याला माहीत नाही, आपण एकटे त्या घटनास्थळी धाव घेतल्यानंतर काही समाजातील कंडकांनी जमा करून तिथे आपल्याला मारहाण केली. याची मी निंदा करतो की तुम्ही जर चांगले कामं करू शकत नसाल तर गुंडागर्दी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे की हे जर करायचं असेल तर योग्य नाही. आणि मी परिसरातील काही लोकांना नमूद करतो की अशा समाजकंटकांना घाबरून आपण गुन्हा न दाखल करणं हे चुकीचं असेल. मी 2 दिवसापासून पोलीस स्टेशनचे चक्कर मारत असून यांच्यावर फिर्याद करण्यासाठी म्हणजे गुन्हा नोंदण्यासाठी मी मागोमाग सगळा पाठपुरावा करत आहे. यांच्यावर कारवाई व्हावी. माझ्या पक्षाकडून शिवसेना पक्ष एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बालाजी किनीकरजी आणि निशांतदादा पाटील यांच्याबरोबर समाजाची चांगली कामं करण्यासाठी मी आपल्या प्रोफेशनल लाईफ व्यतिरिक्त जेवढा वेळ भेटतो त्याच्यात मी ही कामं करत असताना पोलिसांना मी तक्रार केली असता त्यांनी NC नोंदलेली आहे. त्यांनी सहकार्य दाखवत पण आहेत आणि काही ठिकाणी नाही करत आहेत. तर माझी त्यांच्याकडेही मागणी आहे की त्यांनी मला सहकार्य करावं आणि मला न्याय मिळवून द्यावा. कारण की जर अशा पद्धतीने जर समाजाच्या कार्याला गालबोट लावणारे कार्यकर्ते जर येणार असतील तर त्यांच्यावर लगेचच त्वरितच कारवाई करावी आणि त्यांना वाटेल ती अशी कुठलीही घटना करण्यास मज्जाव करू देऊ नये अशी माझी त्यांच्याकडे मागणी असेल. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.